तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत शाही मस्तानी नऊवारी कशी कटिंग करायची. त्यासाठी आपल्याला मेजरमेंटचं माप आपण घेतलेलं आहे. त्याची लांबी आपल्याला 34 इंच घ्यायची आहे. कमर घेर जो आहे तो 45 आहे आणि बॉटम जो आहे त्याचा 12 इंच आहे. तर चला मग आपण शाही मस्तानी नऊवारीची कटिंग कशी करायची ते पाहूया. सगळ्यात आधी आपल्याला हे अस्तर लागेल. अस्तर याचं 2 मीटर आहे. त्याची आपल्याला सगळ्यात आधी पॅन्ट कटिंग करायची आहे. आपली उंची जी आहे 34 इंच आहे. तर आपल्याला 34 आहे तर आपल्याला 34च घ्यायची. तुम्ही बघू शकता आपण 34 इंच हे कट केलेलं आहे. आता ह्याच्यावर आपल्याला सलवारचं माप टाकायचं आहे. आपण सलवारची उंची 34 इंच घेतलेली आहे. बॉटमचा हा आलेला आहे, त्याच्यामध्ये 1.5 इंच वाढून 7.5 घेतलेली आहे आणि सलवारचा हा तिसरा भाग म्हणजे 11 आलेला आहे. 11 मध्ये अधिक 3 इंच करून आपल्याला इथं अधिक 3 इंच घ्यायचं आहे. ह्या इथून आपल्याला सलवारचा आकार द्यायचा आहे आणि ही जी लेंथ जी आहे ही पूर्ण आपल्याला जेवढी आहे तेवढीच ठेवायची आहे. ह्याच्यामध्ये काही कमी करायचं नाही. नंतर आपल्याला जर कमर घेर कमी करायचं असेल तर आपण प्लेट घेऊन आपण कमी कशी शिवत्या वेळेस कमरपट्टी कशी कमी करायची ते मी तुम्हाला शिवताना सांगेन. पण कटिंगमध्ये ही सलवारची जेवढी रुंदी आहे तेवढी थोडी राहू द्यायची आहे. तर चला आता मग हे कटिंग करून घेऊ. ही आपली सलवारची कटिंग झालेली आहे. सगळ्यात आधी आपण साडीचा जो पदर आहे नऊवारी साडीचा तो कसा काढायचा ते बघूया. आता या पदराची ही जी इथला प्लेन भाग आहे हा आपण मापामध्ये घेत नाहीये. आता आपल्याला उंचीच्या दुप्पट म्हणजे आपली उंची 34 होती. 34 अधिक 34 कसं घ्यायचं ते बघूया. हे बघा तुम्ही बघू शकता हे 34 इंच इथं आलेले आहे. तर 34ची दुप्पट आपल्याला घ्यायचं. हे बघा इथे आपली 34ची दुप्पट इथं आलेलं आहे. इथं आपल्याला खून करायची आहे. बघा इथे आपण आधी खून केलेली आहे. त्या खूनपासून सरळ रेषा आपल्याला ओढून घ्यायची आहे. हे आपण इथं 34 घेतलेला आहे. आता हे 34चा दुप्पट भाग घेतलेला आहे. हा आपला इकडचा वरचा जो पदर असतो ना ती साईड येणार आहे. तर इथून आपल्याला 15 इंच एक्स्ट्रा घ्यायचे. हे बघा ही 15 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचे आणि हे 15 इंच जे आहेत ना ते आपल्याला इकडे आलेल्या ह्या मार्जिनवरून तिरपी रेषमध्ये असं सरळ आपल्याला घ्यायचंय. आणि इकडे थोडी सरळ तिरपी रेष ओढून घ्यायची आणि मग इकडे ही अशी सरळ तिरपी रेष आपल्याला ओढून घ्यायची. आणि ही तिरपी रेष घेतलेली आपल्याला ही रेष कट करायची आहे. तुमच्या लक्षात आलं तर 34च्या डबल आपण इथं घेतलेला आहे. याच्यापेक्षा अधिक 15 इंच आपण इथं घेतलेला आहे आणि या 15 इंचला इथले हे जे 34ची आपण सरळ रेष ओढली होती या रेषेपासून इथून तिरपी रेष घेऊन कट करायची. या अशा पद्धतीने आपल्याला कट करायचं आहे. हे आपला पदर कट झालेला आहे.
याला आपण आता बाजूला ठेवूया. तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ मी नंतर सेंड करेन. आज फक्त आपण कटिंगचाच करतोय. त्यानंतर आपल्याला आता जी सलवार आपण घेतलेली आहे, कट केलेली आहे, ती सलवारच्या मागचा आपल्याला कट करायची आहे. ही आपण सलवार जी कट केली ना ती ह्याच्यावर ठेवायची आपल्याला. हे सलवारचं माप आपल्याला अर्धा इंचच्या वरती असं ठेवायचंय आणि ह्याच्या बरोबरीने आपल्याला हे कट करून घ्यायचंय. हा जो वरचा एक्स्ट्रा जो माप आहे तो पण याच्यामध्ये असा सरळ कट करून घ्यायचा आहे, कारण त्याच्यामध्ये प्लिट्स येणार आहेत नंतर. मग आपण ही कटिंग करून घेऊया. आपली कट झालेली आहे, हे बघू शकता तुम्ही. हा एका पायाचा भाग, हा दुसऱ्या पायाचा भाग. दोन्ही असे एका करून ठेवून द्यायचे. आता आपण काढणार आहोत काष्टा. आता काष्टा कसा काढायचा? काष्टाची जी उंची जी आहे 34 6 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायची. डबल काष्टा ही जी काहीच बॉर्डर जी आहे ना ही मोठी आहे, त्याच्यामुळे आपल्याला डबल काष्टा काढायचा नाही. आपल्याला एकच सिंगल काष्टा आपल्याला याचा काढायचा आहे, कारण डबल जर काढला त्याचा खूप मोठा भाग होतो. त्याच्यामुळे आपल्याला ह्याला सिंगलच काष्टा लावायचा आहे. सगळ्यात आधी आपल्याला हे सरळ इथून कट करून घ्यायचंय. हा आपण पदर जो कट केला होता ना त्या साईडचा भाग आहे. डायरेक्ट काढून ठेवलं. ही आपली 34 उंची आहे. 34 अधिक आपल्याला 6 इंच काढायचं आहे. तर हे 34 अधिक हे 6 इंच. इथून आपल्याला हे सरळ कट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला एकच सिंगल काष्टा लावायचा आहे ना, त्यामुळे आपल्याला हे मधोमध इथून कट करून घ्यायचं आहे. हे आपलं काष्टाचं माप झालेलं आहे. हे डबल काष्टा घेतला तसा एवढा रूम जाईल, त्याच्यामुळे आपल्याला डबल काष्टा घ्यायचं नाहीये, सिंगल काष्टा आपण लावतोय. आता आपल्याला नऊवारीच्या प्लीट्स घ्यायच्या, पण त्या घ्यायच्या वेळेला आपल्याला प्रेस आणि प्लीट्स दोन्ही बरोबरच घ्यायच्या. सगळ्यात आधी आपल्याला प्लेट्स घ्यायच्या आधी आपल्याला सलवारचा जो आकार जो आहे ना तो आधी आपल्याला इथून असा घ्यायचा आहे. हे बघा, आपल्याला फक्त इथून ते हे एवढंच कट करायचं. हे अशा पद्धतीने आपल्याला आधी हे कट करावं लागणार आहे. हे जे आहे आपल्याला मग हे आपल्या नऊवारी साडीची जी आहे लेंथ उंची जी आहे ती घेतलेली आहे, त्याच्यामुळे ही तशी खून आलेली. आता आपल्याला प्लेट्स तयार करायच्या, तर त्या प्रेस करता करता आपल्याला प्लेट्स तयार करायच्या. सगळ्यात आधी आपल्याला ही प्रेस करून घ्यायची व्यवस्थित साडी. तब्येत बरोबर नसल्यामुळे माझा आवाजही थोडासा वेगळा येतोय. ही अशा पद्धतीने आधी प्रेस करून घ्यायची.
आता आपल्याला याच्यामध्ये 6-6 इंचाच्या प्लेट्स टाकायच्या. त्या कशा टाकायच्या ते बघूया. आणि सगळ्यात आधी आपण इथे एक रेष ओढून घेऊया. 2 इंचांचं अंतर आहे योग्य त्याच्यात. आणि इथून आपल्याला आता प्लेट्स तयार करायच्या. पहिली प्लेट्स आपण घेतली ना, मग त्यावर आवरून सगळ्या प्लेट्स आपल्याला घेता येतात. मग काही 12 इंच घेतलं. ही प्लेट्स आपली पहिली तयार होईल इथे. सगळ्यात आधी आपल्याला याला प्रेस करायचे. हे अशा पद्धतीने याच्यावर प्रेस करायचे. अशा 3 प्लेट्स घ्यायच्या आपल्याला. ह्या अशा पद्धतीने आपल्या 3ही प्लेटा तयार झालेल्या आहेत. आता इथून पुढच्या प्लेट घेण्यासाठी आपल्याला अशा पिना लागतील. आता कशा करायच्या असतील ते बघूया. सगळ्यात आधी इथे आपल्याला इथं आपलं मोठे व्हायचं या साईडनं आणि इथं अशी प्लेट्स तयार करायची. ह्याच्या अर्धा इंच पुढे घ्यायची आणि ह्याला अर्धा इंच, ह्या जे खालच्या प्लेट्स आहेत त्याच्या पुढे अर्धा इंच आणि हिला अर्धा इंच इकडे घ्यायची. अर्धा इंच आपल्याला पलीकडे सरकवायचे. हे असे आपल्याला प्रेस करायचे याच्यावर. इथं अशी आपल्याला पिन लावून द्यायची. आता दुसरी आपल्याला तयार करायची अशा पद्धतीने. ह्या अशा पद्धतीने याला प्रेस करा. तुम्हाला जर अशा प्रकारच्या पिना जर पाहिजे असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ऑर्डर देऊ शकता. अशा पद्धतीने आपल्या सगळ्या प्लेट्स घेणं झालेल्या आहेत. आता इथे ही आपल्याला थोडीशी कमी पडलेली आहे इथे या साईडला, तर इथून एक आपण अशी सरळ इथं आता लावणार आहोत. अशी प्रेस मात्र याला खूप चांगली कडक करावं लागते. त्यामुळे काय होतं, आपण पूर्ण जेव्हा साडी शिवतो ना त्या प्लेट जशाला तशा राहतात. आता ही आपली उंची जी होती 34 इंच होती, ते आता आपण इथं माप घेऊ. इथून सरळ आपल्याला अशी कट करायची आहे. त्याआधी आपल्याला इथं पण पिना लावून घ्यायचं. आणि इथे आपल्याला आता कट करायचं. अशा पद्धतीने आपली शाही मस्तानी नऊवारीच्या प्लेट्स घेणं पूर्ण झालेल्या आहेत. या आहेत त्याच्या प्लेट्स. हा पदर, हे सलवारचे 2 पार्ट आणि हे आहे आपला काष्टा.
बस एवढ्या पद्धतीने ह्याची कटिंग अशी व्यवस्थित तुम्ही करून घेतली की स्टिचिंगला पण खूप सोपं जातं. आता मी याचा स्टिचिंगचा व्हिडिओ लवकरच अपलोड करेन. तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार.